कारल्याची भाजी म्हटलं की ती बरेच जणांना आवडत नाही, कारण ती कडू लागते. पण या पद्धतीने जर केलं तर कारला अजिबात कडू होणार नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण ही आवडीने खातील. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एकच कारलं घेतलेलं आहे, कारण कारल्याची साईज थोडीशी मोठी होती. इथे मी स्वच्छ धुवून त्याच्या बारीक फोडी करून घेते. त्यामधल्या सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. बिया थोड्याशा लाल होत्या म्हणून मी काढून घेते. जर कारली कोवळी असतील तर तुम्ही बिया नाही काढल्या तरी चालेल, कारण बिया पण खूप पौष्टिक असतात. इथे मी आणखीन एकदा स्वच्छ धुवून घेते. आता आपण यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आणि छान ते कारल्याला असं चोळून घ्यायचं. म्हणजे काय होतं, कारल्यातला कडवटपणा जो आहे तो सगळा निघून जातो आणि काही जंतही वगैरे औषधं फवारणी असते ना, ती पण निघून जाते हळद आणि मिठामुळे. आपण इथे मसाला तयार करून घेऊयात. इथे मी थोडंसं खोबरं, लसूण आणि कोथिंबीर, आपण कारल्याच्या क्वांटिटीनुसार मसाले घेऊयात. आता मसाले मिक्सरला बारीक फिरवून घेतले आहे. तोपर्यंत जे कारलं होतं ते आपण पिळून घेऊयात. एक 5 मिनटासाठी मी इथे रेस्ट करायला ठेवलं होतं हे कारलं. तुम्ही पाहू शकता यामधून पाणी निघत आहे. असं सगळं आपल्याला हाताने दाबून घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 2 ते 3 पाण्याने मी इथे धुवून घेतलेलं आहे. आता आपण थोडंसं ते तळून घेऊयात. जास्तही नाही तळायचं आपल्याला, खूप कडकही नाही करायचं. 1-2 मिनटासाठी फक्त परतून घ्यायचं आहे. कारला आपण छान असं परतून घेतलेलं आहे, हे पाहू शकता. आता आपण हे काढून घेऊयात. आता याच तेलामध्ये मी जे मसाले आपण मगाशी वाटून घेतले होते ते तळून घेऊयात. हे बघा, मसालाही तळताना एक काळजी घ्यायची, आपला गॅस जो आहे तो खूप मंद किंवा कमी करू शकता तुम्ही, म्हणजे आपले मसाले छान तळले जातात. आता यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार मसाले टाकून घेऊयात. मी इथे लाल मिरची पावडर, घरचा काळा मसाला, धनेपूड, घरकुल आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. आता मसाले तळताना एक काळजी घ्यायची की यामध्ये फक्त तेलामध्ये आपल्याला मसाले नाही तळून घ्यायचे. यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊयात. इथे मी एक अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं आहे. मसाले शिजवून घेतले की त्याची चव जास्त वाढते. हे पहा, आता या पद्धतीने हलवून सगळे मसाले शिजवून घेतलेले आहेत. आणखीन 1 मिनिटासाठी आपण हा मसाला शिजवून घेऊया. मसाला कसा शिजला हे कसं ओळखायचं, तर तुम्ही बघू शकता. आता चमच्यामध्ये आपण जर तेल घेतलं तर पूर्णपणे आपलं तेल चमच्यामध्ये येत आहे, म्हणजेच आपला मसाला शिजलेला आहे. आता यामध्ये आपण कारले टाकून घेऊयात. छान असे मसाल्यामध्ये कारले मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून सगळ्या कारल्यांना हा मसाला लागला पाहिजे. त्यामुळे कारल्याची चव आणखीन वाढते. हे बघा, आता तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला किती पातळ हवे किंवा ग्रेव्ही कारलं जर हवं असेल तर थोडंसंच पाणी टाका. मी ते 1 ग्लास भरून पाणी टाकलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट पण टाकून घ्यायचं आहे. शेंगदाणे अगोदर भाजून घ्यायचे. मी इथे मोठा चमचा एक कूट टाकलेला आहे. तुम्हाला नाही टाकायचं तरीसुद्धा चालू शकेल. हे बघा, छान मिक्स करून घ्यायचं. 1-2 आपली कारल्याची भाजी तयार आहे. एक 10 ते 15 मिनिटांमध्ये कारल्याची भाजी शिजवून तयार होते. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटद्वारे नक्की सांगा आणि नक्की घरी ट्राय करून बघा. अजिबात कडू होत नाही, खायलाही खूप चविष्ट लागते. धन्यवाद.